उद्धार करते योगीपत्र परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई भीमाई आपल्या स्वतः किंवा बंधू भारतीय बौद्ध महासभेचे विद्यमान संरक्षक प्रमुख संरक्षिका उपासिका मीराताई आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा संस्थापक दलाचे प्रमुख भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या कार्यालयाची मान्य करून सर्व दिवस आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. एकंदरीत आपल्या सर्वांच्या बोलण्यामधून जर काही रिटायर झाल्याचं आपल्यालाही वाटत नाही. त्यातल्या त्या दोन लोकांसाठी विशेष काही कार्यक्रम असावा असंही वाटते. मैत्रीराम साहेब आहेत, घालायला साहेब बापू आहेत, त्यामुळे त्यांनी तशा नियोजन केलं असेल त्यांनी सांगण्याचं तात्पर्य हा एक कौटुंबिक आपण या ठिकाणी संबंध उजागर करत असतो. त्याच्या मागे निश्चित काही भावना असतात. ती भावना एक कुटुंब म्हणून, कुटुंब प्रमुख म्हणून आपण निश्चितपणे त्या वेळोवेळी प्रदर्शित करत असतो. आज सणांचा वाढदिवस, त्यानिमित्त निश्चितच एक आनंदाच्या पर्वात रात्रीपासूनच वाढदिवसाचा प्रारंभ झाला. सकाळी तुमच्या योगाच्या माध्यमातून ते चित्र स्पष्ट होते. निश्चितपणे हा दिवसभराचा एकंदरीत वाढदिवसाचा उत्सव माणसाला सुखावून देतो, सुखावं असा होतो. त्यातल्या त्यात आपल्यासारखे जे काही जाणीवेचे लोक भेटतात, त्यामुळे त्या वाढदिवसाला आणखीनही वेगळा वेगळेच निर्माण होते. एरवी कुटुंबात प्रत्येकाला तो अनुभव येतोच, परंतु कुटुंबाच्या बाहेर हा एवढा मोठा कुटुंब की भारतीय बौद्ध महासभा आहे, समता सैनिक दल आहे, सिद्धार्थ वाचनालय आहे, या सर्व परिवारात जेव्हा पद मिळतो तेव्हा मात्र एक निश्चित एक वेगळा मनाला आनंद मिळतो. आणि म्हणूनच मी असंही म्हणेन की संघटनेमध्ये शक्ती असते. ती शक्ती आपल्यासोबत असल्यावर निश्चितपणे वाढदिवसाच्या माध्यमातून का होईना एक वेगळी ऊर्जा, प्रेरणा ही सदैव आपल्या पाठीशी असते. सांबारे सर आणि नेहमीच म्हणता येईल की जवळपास बरेचशी माणसं, बरीचशी लोक चळवळीमध्ये बाबासाहेबांच्या समाविष्ट झाली. काही ना काही त्यांचा एक ओरिजिनल गुण असतो त्याच्यामधला, त्याच्याशिवाय या इकडे कोणी वळतच नाही. अनेक लोक आपण पाहतो आहे, पण त्यांना थोडाफार तरी कौटुंबिक, ज्याला आपण म्हणतो की मुळातच आहे, मुळात आहे, म्हणजे कुटुंबामध्ये आहे ते गुण, ते गुणधर्म, तोच व्यक्ती बाबासाहेबांच्या चळवळीकडे एक पाऊल तरी पुढे टाकण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यातल्या त्यात आता नांदगाव खंडेश्वर तालुका सुरुवातीचा त्यांचा प्रारंभीचा बालपणीचा काळ, भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा तो परिसर, निश्चितच शिक्षणातली त्या काळातली ती बाबासाहेबांचा आदेश, भांडेकुंडे विका नाही का, गाडगेबाबांचा संदेश, या सर्व गोष्टीचा परिणाम त्यावेळेस आपल्या आईवडिलांनी तो स्वीकारला. आपल्या आईवडिलांनी स्वीकारला, त्याच्यामुळे आज आपल्याला हे सुखाचे दिवस पाहायला मिळाले. त्यांनी जर शिकवलंच नसतं, बाबासाहेबांचा संदेशच त्यांनी पाळला नसता, तर मला असं वाटतं की आपण इथे बसलोच नसतो. एकंदरीतच शिक्षणाच्या मधून ही मोठी क्रांती आज पाहायला मिळाली. त्यातल्या त्यात अनेक लोक आपापल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये असतील, पण त्याही काळामध्ये सर्वात काय म्हणतो आपण त्याला आदराचा असं विभाग कोणाकडे कोणतं पाहतलं जात होतं, तर तो आहे शिक्षण विभाग. त्यावेळेचे गावातले गुरुजी म्हटलं एक वेगळा आदरभाव त्यांच्या वाट्यात आहे. अलीकडे थोडा त्याच्यामध्ये आता फरक पडत चालला आहे, कालमान परतले, परंतु त्या काळात जे जे लोक होते त्यांनी तो आदर मोठ्या प्रमाणात उपभोगला. अर्थात त्याच्या बदल्यात त्यांनी तेवढं योगदानही दिलं. म्हणूनच तो आदर, तो सन्मान त्या काळात शिक्षकांना मिळाला आणि शिक्षकांचं स्थान निश्चितपणे समाजाने त्याही वेळेस मान्य केलं. आजही शेवटी कमी जास्त प्रमाणात का होईना विद्यार्थ्यांच्या कुठल्याही मुलाचं
पहिला गुरु तो आपण आईलाच सन्मान देतो, पण आईच्या नंतर मात्र शिक्षकांनी तो आजही कायमच ठेवला आहे. अंबारे सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ते एका विशिष्ट जबाबदारीतून आपली वाटचाल करत आहे. आणि वाटचाल करताना काही चांगले आणि वाईट अनुभव येतात, त्याच्यातून आपण प्रत्येकच जण जात आहोत. सर्वच अनुभव चांगले असतील अशातला भाग नाही आहे. ते काम करणाऱ्याला कुठे ना कुठं काही गोष्टी चांगल्याही होतात आणि काही अनुभव वाईट येतात, पण त्यातूनही चांगलं काय आणि वाईट काय हे ठरवण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये आहे ते आपण इथे सर्व बसलेले आहात. आणि म्हणूनच अंबारे सरांच्या माध्यमातून ही वाटचाल, भारतीय बौद्ध महासभेची पुढची वाटचाल निश्चितच गतिमान होण्यासाठी त्यांचं वेळोवेळी मोलाचं सहकार्य मिळेलच याबद्दल मला विश्वास आहे. इथे आपण धडपडतो काही लोक वाढदिवसासाठी येण्यासाठी, उशिरा का होईना पण येण्याचा निश्चित प्रयत्न करतो. ही एक प्रकारची आपण बांधिलकी स्वीकारलेली आहे. वेळ झाला तरी आपण गेलो पाहिजे ही भावनाच आपल्याला सांगून जाते की आपल्या मनात आपल्या सहकार्याप्रती एक चांगली भावना निर्माण झालेली आहे. आणि निश्चितच त्याच भावनेनं आपण सर्व या ठिकाणी येतोय. अंबारे सरांचं एकंदरीतच कमी बोलणे आणि कृती मात्र जबाबदारीपूर्वक पार पाडणे हे चांगले गुण सरांमध्ये आहेत. निश्चितच त्याचा फायदा संस्थेच्या वाटचालीसाठी पुढे होत राहील. जबाबदारी त्यांनी स्वीकारली, ज्या ज्या जबाबदाऱ्या दिल्या गेल्या आजपर्यंत ते त्यांनी पार पाडल्या. त्यांच्या पुढील जीवनासाठी निरोगी आयुष्य त्यांना मिळावं अशा प्रकारची तथागत मी प्रार्थना करतो, वंदन करतो. पुन्हा एकदा अंबारे सरांना भावी जीवनासाठी त्यांचं आरोग्य हे सुदृढ राहो, निरोगी राहो याकरता पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय भीम, जय बुद्ध. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, मोदी सत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई यांना दिवाण वंदन करतो. आज भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने माझा या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने वाढदिवस साजरा केलेला आहे. आणि भारतीय बौद्ध महासभा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मातृसंस्था आहे. आणि बोरकर सरांनी चैत्यभूमीच्या या ठिकाणी भाषणामधून सांगितलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शेवटचं भाषण सारनाथ येथे झालं होतं. आणि त्यांनी सांगितलं होतं की सर्व धर्मीयांनी प्रत्येक विहारात जाऊन दर रविवारी विहारात जाऊन बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करावा हे त्यांनी भाषणामध्ये नमूद केलं होतं चैत्यभूमीला. आणि तोच मुद्दा घेऊन किंवा ते उद्दिष्ट घेऊन बोरकर सरांनी या चळवळीला प्रारंभ केला. 7 वर्ष पूर्ण झाले, 8वं वर्ष लागलेलं आहे. आपण सर्व पदाधिकारी त्यामध्ये मोठ्या प्रामाणिकपणे काम करत आहोत. आणि तुम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी माझा वाढदिवस चांगला केला, मला मानसन्मान दिला आणि सर्व जीवनाच्या शुभेच्छा दिला. त्याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. तसेच बोरकर सर, डाट सर हे या ठिकाणी मंचावर उपस्थित आहे, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो आणि जय हिंद.